आशा बोलवते माझी ओढते. नमस्कार, मी बालाजी पोद्दार. महाराष्ट्र न्यूज 365 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संत आपल्या भेटीला या विशेष प्रोग्राम मध्ये आज आपल्या सोबत वारकरी संप्रदायामध्ये ज्याने विना पहाऱ्याची परंपरा सुरू केली आणि त्या अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या या पहाऱ्यांच्या गुरुवर्य हरिभक्तपरायण भिवाजी महाराज टेंबेकर यांचे वंशज, तसेच रथाच्या पाठीमागील ज्ञानेश्वर माऊलीच्या दिंडीचे मालक 2 आणि 3 चे विष्णू महाराज टेंबेकर आहेत. महाराजांचा परिचय द्यायचा झाला तर गेल्या 20 वर्षापासून महाराज सातत्याने महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन करतायत आणि या दिंडीचे मालक म्हणून त्यांचा हा सगळा अनुभव आणि यावर्षी रद्द झालेली दिंडी आणि संतांच्या यावर्षीच्या भावना, वारकऱ्यांच्या भावना, या सगळ्या आपल्याला या विशेष मुलाखतीमध्ये मधून आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. नेमकं महाराज मंडळींना, या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय, त्यांची भूमिका काय, त्यांच्या विठ्ठलाची भेट आता होणार नाहीये किंवा ते करता येणार नाही, या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर वारकरी संप्रदाय, आजचं वारकरी संप्रदायाचं आजच्या दिवसाचं महत्व, आज दिंडी कुठं असते आणि दिंडी आता कुठं आलेली असते, तसेच या विना पहाऱ्याची नेमकी परंपरा काय, या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण आज घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत विष्णू महाराज टेंबुकर. महाराज, आपलं न्यूज 365 महाराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत आणि नमस्कार महाराज. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की वारी ही खरं तर आनंदाची आणि सगळे दुःख विसरून पुन्हा जोमाने काम करायला लावणारी वारीमध्ये तो आनंद असतो. तो आनंद यावर्षी आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेता येत नाहीये. त्याबद्दल नेमकं तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? वारीची परंपरा अनादी आहे. प्रत्येक वर्षी भाविक हा पंढरपूरला येत असताना परमात्म्याला विनंती करतो की देवा, माझी वारी कधीही चुकू देऊ नको. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे हरी, असं तुकोबरा वर्णन करतात. असे हे वारकरी दरवर्षी पंढरपूरला येतात, पण या वर्षी कोरोनाचं संकटामुळं पंढरीला वारकरी येऊ शकत नाही. पण प्रत्येक जण आपल्या घरी आहे, पण मनानं मात्र तो पंढरीतच आहे. पंढरीमध्ये मंदिरामध्ये देवाच्या दर्शन बारीमध्ये आहे आणि देवाचं दर्शन तो मनानं घेत आहे. ही मानसिक पूजा त्याची घरच्या घरी चालू आहे. पूजेचे काही प्रकार आहेत. काही पूजा ही पंचोपचारी पूजा आहे, काही ठिकाणी षोडशोपचारी पूजा आहे आणि काही ठिकाणी मानसिक पूजा. ही मानसिक पूजा भगवंताला अतिशय प्रिय आहे आणि या मानसिक पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यय करावा लागत नाही, म्हणजे पैशाचा खर्च करावा लागत नाही. तर ते सगळं मनानेच करायचंय की आपण आता पंढरीला निघालो आहोत चालत, हे मनानच ठरवायचं. त्याशिवाय पंढरीला निघालो असताना ज्ञानोबराचा सोहळा वेळापूरमध्ये आलेला आहे, आज ज्ञानोबराचा सोहळा बंडीशेगाव मध्ये आलेला आहे, आज पंढरीच्या जवळ असणारी वाखरी या ठिकाणी माऊलीचा सोहळा आलेला आहे, असं मनानेच ठरवायचं. आणि त्या ठिकाणी आज मी कीर्तनात बसलो आहे. याशिवाय तिथून आज दशमीचा दिवस आहे आणि आज ज्ञानोबा आहे, आधी करून सर्व मानाच्या पालख्या पंढरी क्षेत्राकडे निघालेले आहेत. ज्ञानोबराची संध्याकाळची आरती पंढरपूरला ज्ञानेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी चालू आहे. एकादशीची मी प्रदक्षिणा करीत आहे. आज परमात्मा पंढरीनाथा दर्शनाला मी दर्शनबारीमध्ये उभा आहे. नवे गरुड खांबापाशी गेलेलो आहे आणि गरुड खांबानंतर आतमध्ये सोळखांबीतून आत गेल्यानंतर स्वतः भगवान परमात्म्याचं मला असीम असं रूप, जे सावळं रूप सगळ्या संतांना ज्या रूपानं मोहित केलं, रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, असे जे परमात्मा पंढरीनाथाचं अतिशय सोज्वळ रूप ते मी डोळ्याने पाहत आहे. आणि आज जाऊन भगवान परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन बाहेर पडत आहे. ही वारकऱ्यांची भावना आहे. हे कोरोनाचं संकट जरी असलं तरी मनानं मात्र सगळे वारकरी आज पंढरीतच आहेत असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतायत, संपदा सोहळे नावडी म्हणाला, करीते टगळा पंढरीचा, जावे पंढरीचे आवडी मनासी, कधी एकादशी आषाढी ये, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी, त्याची चक्रपाणी वाट पाहे,
तर अशा वारकऱ्यांना आता पंढरीची आस लागलेली आहे आणि आज आपल्याला विठ्ठलाला भेटता येणार नाहीये. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आता घरी बसून मानसिक, तुम्ही म्हणलात की मानसिक वारी असते, मानसिक जे काही विधी पूजा असते ते कशा प्रकारे करता येईल, कारण पंढरीचा जो विठ्ठल आहे तो सगळ्यांसाठी सारखा आहे आणि त्या विठ्ठलाला कुठलीही म्हणजे गाडी नाही लागत, कुठली महाआरती नाही लागत. जसा वारकरी भाकरी आणि पिठलं याच्यावर जातो, ते ह्या पंढरीचं वारीचं महत्व आहे आणि त्या वारीची ती वैशिष्ट्य आहे जे की जगालाही आता भोरं घालते. याकडे तुम्ही कसं बघताय? आता या कोरोनाच्या संकटामध्ये प्रत्येक वारकऱ्याने यावर तर मात केलेलीच आहे असं म्हणलं पाहिजे. वारकरी संप्रदाय इतका सोज्वळ संप्रदाय इतर कोणताही नाही. याचं कारण आहे की जगावर संकट आलेलं असताना देखील वारकऱ्यांनी त्या संकटाला तोंड देण्याचं मोठं सामर्थ्य आपापल्या पद्धतीनं दाखवलेलं आहे. आतापर्यंत पंढरपूरच्या चैत्र वारीपासून चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आता आषाढी वारी अशा चारही वाऱ्यांना कोणत्याही वारकऱ्याला पंढरी क्षेत्रामध्ये येता आलं नाही. पण त्या वारकऱ्यांनी आपापल्या गावामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन याद्वारा हा आनंद सोहळा उपभोगला आहेच. शिवाय सर्व वारकऱ्यांना माझं जाहीर आव्हान आहे की आपण आषाढी एकादशीच्या महापर्व काळाच्या दिवशी देखील आपापल्या घरी राहून पंढरीनाथाची जेवढी सेवा आपल्याला काया, वाचा आणि मनानं करता येईल तेवढी आपण करावी. कायिक सेवा म्हणजे आपण प्रतिवर्षी माऊलीच्या पालखी सोहळ्यात, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पायी चालतो, ही झाली कायिक सेवा. आणि वाचिक सेवा सतत भगवंताचं नामस्मरण, श्री विठ्ठल, जय विठ्ठल, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम याचा जयघोष वारकऱ्यांच्या कानावर सतत गुणगुणत असतो. आणि मानसिक सेवा म्हणजे भगवंताच्या भेटीची लागणारी ओढ, ही ओढ अंतकरणापासून आहे. आणि अशाही संकटामध्ये सर्व वारकऱ्यांनी दाखवून दिलेला आहे की खरा वारकरी तो असतो जो वारकरी कसल्याही संकटावर वार करतो, त्याला वारकरी म्हणतात. असं मोठं महान संकट असताना देखील त्यावर वारकऱ्यांनी खऱ्या अर्थानं या कोरोनाच्या महामारीमध्ये देखील मोठा वार केलेला आहे. आणि भगवंताचं दर्शन आपापल्या गावामध्ये, मंदिरामध्ये भजन कीर्तनाच्या माध्यमातून तो आनंद द्विगुणित केलेला आहे. असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. नक्कीच महाराज, सगळ्या संत मंडळीने आता मात केलेली आहे, घरी बसलेले आहेत. परंतु आपल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की संत आपल्या दारी, म्हणजे ती वारी त्यांना घरी बसल्या बसल्या अनुभवता यावी. तुमची रथाच्या माग दिंडी क्रमांक 2 आणि 3 आहे, म्हणजे हा फार मोठा मान आहे. त्याची नेमकी परंपरा काय, ही कधी सुरू झाली आणि याचं स्वरूप कसं असतं, आज दिंडीचा दिनक्रम काय असतो, हे संपूर्ण महाराष्ट्र जगाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तरी तुम्ही त्याचं स्वरूप कसं असतं ते सांगा. देहूचे तुकोबारांचे वंशज असणारे नारायण महाराज यांनी तुकोबारांच्या पादुका ज्येष्ठ वद्य सप्तमी देहूचं प्रस्थान करून आळंदीला यायचे आणि आळंदीला ज्ञानोबारायचं अष्टमीचं प्रस्थान करून दोन्ही ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पादुका एकाच पालखीमध्ये पंढरीकडे प्रस्थान करीत असत. आणि हा सोहळा अनेक वर्ष चालला. त्यामध्ये काही दिवसांनी वाद निर्माण झाला आणि मग 1 वर्ष पालखी सोहळा निघालाच नाही. मग वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्तीपरायण श्रीगुरु हैबतराव बाबा यांना वाटलं की या वादामध्ये ज्ञानोबारायचा सोहळा पार पडला नाही, त्याचं दुःख त्यांना अतीव झालं आणि त्यांनी स्वतंत्र ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 1832 साली स्वतंत्र पद्धतीनं सुरू केला. आणि तो आज तागाय 2020 या साली त्या सोहळ्याला 188 वर्ष पूर्ण होत आहेत. हैबतराव बाबा यांनी या सोहळ्याला सैनिकी शिस्त लावली, म्हणजेच त्या सैनिक असताना त्यांनी हैबतराव बाबांचं जीवन अगोदरचं जर आपण लक्षात घेतलं तर ते सैन्यामध्ये सरदार होते. त्यामुळे त्यांना ती सैन्याचं जे वळण आहे, सैन्याची जी शिस्त आहे, ही शिस्त त्यांनी या वारकरी संप्रदायाला फार मोठ्या प्रमाणात लावून दिली.
आणि चोपदारांचा एकदा चोप हातातला चोप एकदा उंच केल्याबरोबर सगळा समाज शांत होतो. ही सैनिकी शिस्त आहे. आणि या ठिकाणी येतो अहम वाघा सुहम वाघा प्रेमनगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी असं वर्णन श्री संत एकनाथ महाराज जे करतात तो मल्हारी दुसरा तिसरा कोणी नसून पंढरीरायच आहेत. म्हणून पंढरीरायाचं वर्णन हे या मल्हारीच्या रूपकातून श्री संत एकनाथ महाराज हा पालखी सोहळा आता पंढरपूरच्या अगदी जवळ आलेला आहे. तुमच्या ज्या दिंड्या आहेत क्रमांक 2 आणि 3च्या त्या दिंडीची पार्श्वभूमी काय आहे, ती दिंडी कशी सुरू झाली आणि तो मान तुम्हाला कसा मिळाला याबद्दल थोडक्यात सांगा. वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु भिवाजी महाराज टेंभुकर हे श्री गुरु हैबतराव बाबा आरफळकर यांचे समकालीन झालेले महात्मे आहेत. तर या भिवाजी महाराजांचं मूळ गाव आहे टेंभू, कराडच्या जवळ असणार हे टेंभू गाव. त्या ठिकाणी एकाच सातारा जिल्ह्यातले असलेले हे हैबतराव बाबा आरफळकर आणि वैकुंठवासी भिवाजी महाराज हैबत बाबांच्या आदेशानुसार 1832 साली ज्यावेळेस हैबतराव बाबांनी हा सोहळा सुरू केला त्यावेळेस श्री गुरु भिवाजी महाराजांना त्यांनी आज्ञा दिली की भिवाजी महाराज आपण देखील या सोहळ्यात सहभागी व्हावं. आणि भिवाजी महाराजांनी हैबत बाबांचा आदेश मान्य करून त्या सोहळ्यामध्ये हरिरीने भाग घेतला. आणि 1832 साली पासून ज्ञानोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये टेंभुकरांच्या दोन्ही दिंड्या वैभवानिशी दाखल झाल्या. आणि या दिंड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की टेंभुकरांचे दोन्ही विणे संध्याकाळी समाज आरती ज्ञानोबाची ज्यावेळेस असते त्या समाज आरतीमध्ये हे दोन्ही विणे माऊलीच्या शेजारी म्हणजेच पालखीच्या दांडीजवळ उभारण्याचा मान या दोन्ही दिंडींच्या विणेकऱ्यांना आहे. याचं कारण महत्वाचं असं आहे की आमच्या मठामध्ये अखंड विणा पहारा सुरू आहे आणि तो सुरू असलेला पहारा वैकुंठवासी श्री गुरु भिवाजी महाराजांनी सुरू केला आणि तो आज तागायत सुरू आहे. म्हणून भिवाजी महाराजांनी त्या काळात तो विणा पहारा ज्ञानोबाच्या पालखी बरोबर पहारेकऱ्यांसह नेलेला आहे. म्हणून त्या पहाऱ्याचा विणा म्हणून ज्ञानोबाच्या पालखीच्या दांडीजवळ उभारण्याचा मान टेंभुकरांच्या दिंडीतील विणेकरांना आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नक्कीच या गोष्टीचा तुमच्यासह महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. परंतु आता दिंड्या यावर्षी नाहीयेत. कमीत कमी दिंडी पालखी सोहळा निघण्याच्या अगोदर जे दिंडी मालक असतात ते 1-2 महिने किंवा 3 महिने तयारी करत असतात. ती तयारी कशी असते आणि ती यावर्षी पूर्ण झाली होती का आणि मग त्यानंतर दिंडी सोहळा रद्द झाला का? नाही, हा पालखी सोहळा रद्द होण्याचं अगोदरच सर्वांना सांगितलं गेलं की यंदा हा सोहळा प्रमुख विश्वस्त मालक श्री गुरु बाळासाहेब महाराज आरफळकर ज्ञानोबाच्या पालखी सोहळ्याचे मालक चोपदार यांच्याकडून आम्हाला सूचना मिळत गेल्या आणि त्या पद्धतीने आम्ही चालत राहिलो. पण ज्यावेळेस उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ज्यावेळेस सगळीकडे त्याची अधिकृत नोंदणी झाली की पालखी सोहळा रद्द झालेला आहे, तोपर्यंत वारकऱ्यांना वाटत होतं की पालखी सोहळा यंदा थोड्या प्रमाणात का होईना, काही माणसांना 50 माणसं का होईना सोशल डिस्टन्सिंग पाळून देखील हा सोहळा पार पडेल अशी वारकऱ्यांना शाश्वती होती. पण ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस मात्र सगळ्यांच्याच आनंदावर पाणी पडलेलं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. महाराज, भक्त मंडळी गावाकडे गेल्यानंतर असं म्हणतात की सुनी सुनी झाली ही पंढरी. आता सध्या पंढरपुरामधलं दृश्य काय? पंढरपुरामध्ये सध्या कशी स्थिती आहे? पंढरपुरातली स्थिती जर पाहिली तर मनुष्य निर्मनुष्य मंदिर परिसर हा निर्मनुष्य दिसतो आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा मात्र भरपूर आहे असं प्रत्यक्ष
डोळ्याला दिसत आहे. वारकरी मात्र एकही पंढरी क्षेत्रात आज येऊ शकलेला नाही आणि येणारही नाही. कारण तशा सूचना शासनाने दिलेल्या आहेत की पंढरी क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. पंढरपूरच्या बाहेर 10 किलोमीटर सगळीकडे नाकाबंदी केलेली असल्यामुळं कोणालाही प्रवेश आतमध्ये मिळत नाही. आणि पंढरीचं आजचं जे स्थिती जर पाहिली तर सगळं वाळवंट सुनं सुनं दिसतंय. जे वाळवंट भगवान परमात्म्याने वारकऱ्यांकरता या हरिदासाशी वाळवंट जागरणाशी झाले असं संतांनी वर्णन केलेलं आहे. जागरण म्हणजे जागर करण्याकरता, भजन करण्याकरता, कीर्तन करण्याकरता ज्या वाळवंटाची निर्मिती भगवान परमात्म्याने केलेली आहे. पण अशा वाळवंटात आज एकही वारकरी दिसत नाही. आणि मंदिर परिसर ज्या वेळेस आत्ताचा जर वर्षीचा जर कालावधी पाहिला तर पंढरी क्षेत्रामध्ये आत्ताच्या इतकी या वारी इतकी आषाढी वारी इतकी मोठी गर्दी कधीच नसते. पण इतिहासामध्ये अशी नोंद होईल की 2020 साली पंढरी क्षेत्रामध्ये एकही वारकरी येऊ शकला नाही अशी इतिहासामध्ये गॅजेटमध्ये देखील नोंद होईल. इतकं हे दृश्य भयावह आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराज, आता विठुरायाची नित्यपूजा कशी होतीये पंढरपुरामध्ये, आणि जे काही तुमचे विधी नियम आहेत ते चालू आहेत का? जे काही निवडक वारकरी मंडळी आहेत, पुजारी आहेत, त्यांच्यासोबत हे सगळा दिनक्रम चालू आहे. उद्या कदाचित एखादी दोन वारकरी, कारण वारकऱ्याला विठ्ठलाची आस ही एखाद्या प्रियकराला, जसं प्रियकर आणि प्रेयसीचं नातं असतं तसं विठ्ठलाचं आणि भक्ताचं असतं. त्याच्यामुळे एवढा मोठा समाज आहे. उद्या कदाचित आषाढी एकादशीला एखाद्या भक्ताला वाटू शकतं की बाबा आपण जावं. परंतु आता जी पूजा चालू आहे, आता जे सगळे दिनक्रम चालू आहेत, ते तुम्ही त्या सगळ्या वारकरी मंडळींना सांगू शकता की बाबा विठ्ठल आपला जसा आहे तसंच आहे, सगळं तसंच चालू आहे. आपण घरी बसावं आणि आपण या कोरोनावर मात करावी. तर त्याविषयी सांगा. आज पंढरपूरमध्ये भगवान परमात्मा पंढरीनाथ, रुक्मिणी माता आणि परिवार देवता यांची जी रोजचे जे उपचार आहेत देवाचे, ते सगळे व्यवस्थित जिथल्या तिथं पार पडत आहेत. पुजारी मंडळी ही मंदिरामध्येच असतात, त्यांना लागणारं सहकार्य त्या ठिकाणी मिळत आहे. आणि पांडुरंगाचे जे उपचार आहेत त्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता आज तागत तर झालेली नाही आणि इथून पुढे होऊ नये. पंढरपूरमध्ये अजून असं कधीच घडलं नाही की देवाच्या उपचारामध्ये खंड पडलाय. मंदिरामध्ये जरी भाविकांना प्रवेश नसला तरी परिवार देवतासह रुक्मिणी माता, पांडुरंग परमात्मा यांचे जे नित्योपचार आहेत त्यामध्ये कोणतीही उणीव कधीच भासत नाही आणि सध्याही भासत नाही. सगळे उपचार वेळच्या वेळेला होत आहेत, याचं आम्हाला समाधान आहे आणि वारकऱ्यांना देखील समाधान आहे. महाराज, आता या वर्षीची वारी तर निवडक लोकांसोबतच होणार आहे. संत महात्माचे जे वचन आहे त्या वचनानुसार आपण या सगळ्या समाजाला काय आव्हान कराल की वारी आहे, आपल्याला घरी बसायचंय, आणि आपल्या संत महात्म्याने वारी ही खरं तर सामाजिक एकात्मतेची फार मोठी उपलब्धी आहे, फार मोठं साधन आहे महाराष्ट्रासाठी. असं म्हणतात की महाराष्ट्राची जी 1920व्या शतकात जी पुरोगामी चळवळ सुरू झाली तिचे मुळे हे वारीमध्ये आहेत. 1800 वर्षापूर्वी 1800 साली सुरू झालेल्या. तर ह्या एकात्मतेच्या वारीमध्ये आता आपल्याला समाजाला, वारकऱ्यांना, तुम्हा बालगोपाळांना ज्यांना विठ्ठलाची आस आहे त्यांना आव्हान करायचंय. ते अध्यात्मातून आव्हान करावं लागेल, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये काही असे लोक असतात जे विज्ञान कळतं, ज्यांना अध्यात्म कळतं, परंतु त्यांना दुसरे सजेशन समजत नाहीत किंवा ते समजून घ्यायचे नसतात. तर त्यांच्यासाठी काय सांगाल? यामध्ये वारकरी यांनी, प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एकच भावना आहे की आपल्याला विठुरायाचं दर्शन झालं पाहिजे, भगवान परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. आणि ती आस आपली या आषाढी वारीत तर पूर्ण होऊ शकत नाही, पण प्रत्येकाकरता दर्शन व्हावं एवढ्या करता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं काही ऍप तयार केलेले आहेत की त्या ऍपच्या द्वारा आपल्याला पांडुरंगाचं, रुक्मिणी मातेचं आणि परिवार देवतेचं आपल्या घर बसल्या मोबाईल मध्ये दर्शन होईल अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. याचा सर्व वारकऱ्यांनी
लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना जाहीर विनंती करतो. आणि या ठिकाणी जरी संकट असलं तरी संकटामध्ये आपलं जे मनोबल आहे ते खचता कामा नये, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आपले जे पूर्वसुरी आहेत त्यांनी घालून दिलेले जे नियम आहेत त्या नियमामध्ये कोणताही खंड आपल्याकडून होता कामा नये अशी सर्वांना विनंती आहे. वैकुंठवासी जोग महाराजांचं उदाहरण या बाबतीत मी सांगतो की वैकुंठवासी जोग महाराज ज्यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. लोकमान्य टिळक आणि जोग महाराज यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. आणि वैकुंठवासी जोग महाराजांबरोबर टिळक पंढरी क्षेत्रामध्ये दर्शनाला आले असताना त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि सोळखांबीमध्ये गरुडपाराजवळ लोकमान्य टिळक आई करून त्यांच्याबरोबर असणारे पुढारी मंडळी आणि जोग महाराज आले. जोग महाराजांनी त्या ठिकाणी कान धरले आणि मोठ्याने भगवान परमात्म्याच्या नामाचा जयघोष केला. पुंडलिक गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि मोठ्याने कान धरून उड्या मारल्या आणि लोटांगण घातलं. हे दृश्य लोकमान्य टिळकांनी पाहिलं आणि लोकमान्य टिळकांनी देखील त्या ठिकाणी पंढरनाथाच्या नामाचा जय जयकार केला, कान धरले आणि उड्या मारल्या आणि भगवान परमात्म्याला साष्टांग दंडवत घातलं. जोग महाराजांनी जसं लोटांगण घातलं तसं लोकमान्य टिळकांनी घातलं. लोकमान्य टिळकांबरोबर असणारी जी मंडळी होती पुढारी मंडळी त्यांनी लोकमान्य टिळकांना विचारलं, का हो टिळक, आपण या ठिकाणी लोटांगण कसं काय घातलं? तर याचं उत्तर देताना टिळकांनी असं दिलं, या क्षेत्रातले अधिकारी जोग महाराज आहेत, ते ज्या पद्धतीनं करतील त्या पद्धतीनं आपण करणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्ञानोबाच्या भाषेत सांगायचं झालं तर येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ यद्यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्ततनु वर्तते. या गीतेतील श्लोकावर ज्ञानोबांनी भाष्य केलेलं आहे. हे त्या ठिकाणी त्यांनी म्हणून दाखवलं टिळकांनी आणि सांगितलं जोग महाराज या क्षेत्रातले अग्रगणी आहेत आणि त्यांनी केलेली क्रिया ही निर्फळ होऊ शकत नाही. त्यांनी केलेली क्रियाच आपण करणं हे महत्वाचं आहे. हे जसं आहे तसं आजच्या काळामध्ये आपले जे पूर्वसुरी आहेत म्हणजेच फडकरी मंडळी आहेत त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्या कल्याणाकरताच आहे. हे वारकऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला जसा आनंद मिळेल, आपला आनंद द्विगुणित होईल असं भजन कीर्तन आपापल्या गावामध्ये करावं अशी सर्वांना विनंती. महाराज, लास्ट शेवटचा प्रश्न आहे की आता वारी तरी सगळ्यांनाच अनुभवा येत नाही, परंतु पंढरपूरमध्ये जे काही मठ आहेत, जे काही वारकरी मंडळी तिथे थांबलेले आहेत, त्या ठिकाणी आता वारीचा आनंद उत्सवाचं वातावरण झालेलं आहे का? ते स्वतः भजन कीर्तन सगळे दिनक्रम चालू आहेत का? आणि आता वारी एकादशी दिवशी त्याची विधिवत पूजा कशी असते? पंढरी क्षेत्रामध्ये आता ज्या ज्या ठिकाणी मठ आहेत, ज्या ज्या ठिकाणी विनापहारा आहे त्या ठिकाणी रोजचे जे नियम आहेत म्हणजे सकाळी पहाटे काकड्याचं भजन आणि संध्याकाळी हरिपाठ वगैरे हे जे रोजचे नियम आहेत ते रोजचे नियम पार पाडले जात आहेत. आणि त्या ठिकाणी ती सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर सर्व विधित करत आहेत, समर्पित करीत आहेत. पण त्यामध्ये मोठा उत्साह दिसून येत नाही असं म्हटलं तर हरकत नाही. नक्कीच महाराज, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. हे होते विष्णू महाराज, ज्याने वारकरी संप्रदायामध्ये विना पहाऱ्याची परंपरा सुरू केली. त्यांचे वंशज मनाने केलं तेच खरोखर केलं, जे केवळ शरीरानं केलं ते केलं असं म्हणता येत नाही. या सर्व विचारावरून या वर्षापुरती ही वारी वाचिक आणि मानसिक रूपात आपण करून अधिक आनंदाची करता येणं शक्य आहे, हे महाराजांच्या आपल्या आजच्या संवादातून आपल्याला दिसून येते. कारण शारीरिक क्रियाचा परिणाम वाचेवर मनावर कदाचित होणार नाही, पण मानस साधनेचा परिणाम हा शरीरावर वाणीवर झाल्याशिवाय राहत नाही. यासाठीच श्री तुकाराम महाराज देवाजवळ प्रार्थना करतायत
माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरुनिया भाई भवहा तारी दातारा सकळा इंद्रिया मन हे प्रधान. तर हे असल्याचे ते चित्त जिथं स्थिर होईल त्याचा अनुभव इथे इतर इंद्रिय घेतील. त्याप्रमाणे आपण जिथं स्थिर आहोत, ज्या गावात आहोत, ज्या मंदिरात आहोत, ज्या वारकरी दिंडीत आहोत, त्या ठिकाणी आपण स्थिर राहूया. या कोरोनावर संकट करूया. एखाद्या वर्षी जर वारी झाली नाही तर खंडित होणारी एवढी मोठी परंपरा नाही आणि ते होणं शक्यही नाही. त्यामुळे ह्या वारीचा आनंद आहे तो आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात तसं एकंदर यंदा ठाईची बसवणी करा एक चित्त असंच वारीचं स्वरूप असणार आहे. पण आवडी अनंत आळवावा ही आपली जबाबदारी असणार आहे. तरी महाराज तुम्ही परत एकदा आम्हाला वेळ दिलात. इतकं छान आपलं तुम्ही निरूपण या ठिकाणी केलात आणि महाराष्ट्रातल्या रोज एका संतांची भेट आम्ही आमच्या प्रेक्षकांना करून देतोय. तुम्ही आम्हाला असंच यापुढे सहकार्य करा. तुमच्यासारख्या समाज प्रबोधन करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक संतांच्याच निमित्तानं हे सगळं जे काही आहे ज्याला पोलीस व्यवस्था लागत नाही, ज्याला आव्हान करावं लागत नाही आणि सगळं सुरळीत होतंय. हेच या वारीचं आणि या संप्रदायाचं महत्व आहे. ज्या संप्रदायाची दखल आता शोध निबंध जगात जर्मनीत फ्रान्समध्ये सादर होत आहेत. बाहेरले लोक अभ्यास करायला येत आहेत. त्यामुळे हा मोठा ठेवा आपण सांस्कृतिक ठेवा जपू. पुढच्या वर्षी तेवढ्याच जोमाने आणि तेवढ्याच उत्साहाने या वाऱ्या आणि दिंड्या मार्गक्रमण करतील आणि विठ्ठलाची कडकडून भेट घेतील. कारण संत संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं की विरहाला फार मोठं महत्व आहे. जोपर्यंत तुम्ही भक्त आणि विठ्ठलाचं नातं विरहामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत ती ओढ लागत नाही. ती ओढ यावर्षी तरी आता भगवंताने निर्माण केली असं आपण या ठिकाणी म्हणूया. आपल्या आजच्या कार्यक्रमात संत आपल्या भेटीला इथेच थांबूया. धन्यवाद.